समजा आपल्याकडे हा एक चेंडू आहे, जो आपण लहानपणी खेळण्यासाठी वापरत असलेल्या जंपिंग बॉलसारखा दिसतो. मला वाटतं की आपल्यापैकी बऱ्याच जणांना असा चेंडू आठवत असेल. अ, आपण याच्यावर क्रिकेटसारख्या चेंडूसारखी ग्रिप पाहू शकतो. आता मी तो इथे काढण्याचा प्रयत्न केला आहे, पण आपण त्याकडे आता दुर्लक्ष करू. हा एक प्रकारचा जंपिंग बॉल आहे आणि जर मला हा चेंडू रंगवायचा असेल आणि त्याच्यासाठी किती रंग लागेल हे शोधायचं असेल, तर मला या चेंडूचं पृष्ठफळ काढावं लागेल. चेंडू ही एक गोलाकार वस्तू आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला याला गोलाचं पृष्ठफळ असं म्हणता येईल. आता गोलाचं पृष्ठफळ कसं काढायचं? गोलाचं पृष्ठफळ ज्याला आपण एस म्हणूया, ते 4 पाय आरचा वर्ग या सूत्राने दिलं जातं. जिथे आर ही या चेंडूची त्रिज्या आहे. हे क्षेत्रफळ आर त्रिज्या असलेल्या 4 वर्तुळांच्या क्षेत्रफळा एवढं असतं. म्हणून ते 4 पाय आरचा वर्ग असतं. पृष्ठफळ काढण्यासाठी आपल्याला फक्त आरची किंमत माहिती असणं आवश्यक आहे. समजा या चेंडूची त्रिज्या 5 सेंटीमीटर असेल, तर आपण त्याचं पृष्ठफळ काढूया. पण त्याआधी गोलाचं पृष्ठफळ 4 पाय आरचा वर्ग का असतं हे आपण थोडं समजून घेऊया. ही आर त्रिज्या असलेल्या एका गोलाची आकृती आहे. आपण 2 आर उंचीची एक वृत्तचिती काढू शकतो, म्हणजेच सिलेंडर, जिची उंची अगदी गोलाच्या उंची एवढी असते. गोलाचा वरचा भाग वृत्तचितीच्या वरच्या पृष्ठभागाला स्पर्श करतो आणि गोलाचा खालचा भाग वृत्तचितीच्या खालच्या पृष्ठभागाला स्पर्श करतो. गोलाचे पृष्ठफळ अशा प्रकारे वृत्तचितीच्या वक्र पृष्ठफळा एवढं का असतं हे सिद्ध करणं या व्हिडिओच्या कक्षेबाहेर आहे. पण आपण गोलाचं पृष्ठफळ त्या गोलाला संपूर्णपणे सामावून घेणाऱ्या वृत्तचितीच्या पृष्ठफळा इतके मानू शकतो. आणि या पृष्ठफळामध्ये आपण वरच्या या गोलाच्या आणि या गोलाच्या पृष्ठफळाची किंमत मोजणार नाही आहोत. आपण फक्त वक्र पृष्ठफळाची किंमत मोजणार आहोत. तर आपण ही वृत्तचिती 2 आर उंचीची मानलेली आहे, जी या गोलाला संपूर्णपणे सामावून घेते. आणि जर आपण ही वृत्तचिती उघडली, म्हणजे जर आपण ती कापून उघडली, असे इथून कात्रीने कापला आणि ती उघडली, तर आपल्याला असा एक आयत मिळेल. या आयताची जी रुंदी आहे ती 2 आर असेल एवढीच. आणि ही लांबी या वृत्तचितीच्या वरच्या किंवा खालच्या पृष्ठभागाच्या परिघा एवढी असेल, म्हणजेच ती 2 पाय आर असेल. कारण गोलाची त्रिज्या आर आहे आणि साहजिकच या आयताचं क्षेत्रफळ 2 आर गुणिले 2 पाय आर, म्हणजेच 4 पाय आरचा वर्ग येईल. अशा प्रकारे आपण आर त्रिज्या असलेल्या गोलाचं पृष्ठफळ 4 पाय आरचा वर्ग कसं येतं हे समजून घेऊ शकतो. आता आपण एक उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करू. 5 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या या चेंडूचं पृष्ठफळ आपण काढूया. पृष्ठफळ एस बरोबर 4 गुणिले, आपण इथे पायची किंमत 22/7 घेऊ शकतो, गुणिले आरचा वर्ग म्हणजेच 5 सेंटीमीटरचा वर्ग. आणि हे 88 गुणिले 25/7 सेंटीमीटरचा वर्ग असं आपल्याला मिळतं. आणि जर आपण हे सोडवलं तर आपल्याला चेंडूचं पृष्ठफळ मिळेल. मी पटकन कॅल्क्युलेटर वापरतो आणि ते 88 गुणिले 25 म्हणजे 2200 असं येईल आणि छेदात 7 आहेत, जे 314.28 सेंटीमीटरचा वर्ग एवढं येतं. लक्षात ठेवा की इथे पृष्ठफळाचं एकक चौरस सेंटीमीटर आहे, कारण त्रिज्येचं एकक सुद्धा सेंटीमीटरमध्ये दिलेलं आहे. साधारण पृष्ठफळावर आधारित अशी उदाहरणं विचारली जातात. उदाहरणार्थ, जर प्रति चौरस सेंटीमीटरसाठी 2 मिलीलिटर रंग लागतो, तर पूर्ण चेंडू रंगवण्यासाठी किती रंग लागेल? अशा वेळी एकूण पृष्ठफळ काढल्यानंतर आपण त्याला प्रति चौरस सेंटीमीटर लागणाऱ्या 2 मिलीलिटर रंगाने गुणून एकूण लागणारा रंग काढू शकतो. म्हणजेच 314 सेंटीमीटरचा वर्ग गुणिले 2 मिलीलिटर प्रति सेंटीमीटरचा वर्ग. तर आपल्याला उत्तर मिळतं 628.57 मिलीलिटर. तर हा चेंडू पूर्णपणे रंगवण्यासाठी आपल्याला 628.57 मिलीलिटर रंगाची आवश्यकता असेल. आता तुम्ही दैनंदिन जीवनात तुम्हाला गोलाचं पृष्ठफळ काढण्याची गरज कुठे कुठे पडू शकते हे स्वतः शोधून पहा. भेटूया लवकरच.